सायबर गुन्हेगार आता लोकांची फसवणूक करण्यासाठी स्वतःची बँक खाती वापरत नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती भाड्याने किंवा कमिशनच्या आमिषाने वापरत आहेत. अशा म्यूल अकाउंट विरोधात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी ऑपरेशन म्यूल हंट ही विशेष मोहीम सुरू केली असून या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर पोलिसांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि समवाया पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करून संशयित बँक खात्यांचा मागोवा घेतला. तपासादरम्यान एकूण 5 म्यूल अकाउंट्स उघडकीस आली असून या खात्यांमधून अवघ्या काही दिवसात 2 कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यातील एका खात्यात केवळ 11 दिवसात तब्बल 93,62,00,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय इतर 4 खात्यांमधूनही लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याने सायबर पोलिसांनी संबंधित खात्यांवर कारवाई सुरू केली आहे. या खात्यांविरोधात देशभरातून अनेक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी, बेरोजगार आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना सहज पैसे कमवण्याचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आणि सिम कार्डची माहिती घेऊन त्याच खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जातो. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीला कमिशन किंवा पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊ नका, अन्यथा अशा व्यवहारांमध्ये तुमच्या विरोधातही कायदेशीर कारवाई होऊ शकते. सायबर फसवणुकीचा संशय असल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.